अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। मागील बऱ्याच दिवसापासून शेंद्रा MIDC येथील शेतकरी बांधव संघटनेकडे त्यांच्या होणाऱ्या दूषित पाण्यासंदर्भात होणारा त्रास, सदर कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले, याचा परिणाम जनावरे व लहान मुलांवर होतोय। पाणी पिण्यायोग्य राहिले नाही, माणसाच्या अंगाला खाज येते। आज आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे पदाधिकारी प्रदूषण महामंडळाच्या ऑफिसला गेलो असता सदर अधिकारी यांना काही नमुने दाखवले, तर त्यांनी असे सांगितले की हे पाणी दूषित आहे असा रिपोर्ट आलाय। मग पाणी जर दूषित आहे तर त्यावर कारवाई का नाही होत? आम्ही रिपोर्ट वर दिलाय, कारवाई करायचा अधिकार आमचा नाही असे त्यांनी सांगितले। तर मग प्रशासन लोकांचे जीव जाण्याची वाट बघतोय का? कारवाई का होत नाही? पाणी बंद का केले जात नाही? सदर कंपनीचे पाणी बडकावून कारवाई झाली नाही तर संघटनेच्या वतीने सदर शेतकऱ्यांसोबत कार्यालयावर उपोषण आंदोलन केले जाईल। आज अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं शेंद्रा येथील 2-3 कंपन्यांचं प्रदूषित पाणी हे खाली कुंभेफळ, खाली सुकना धरणापर्यंत जातं। दूषित पाणी आहे। अधिकाऱ्यांनी तिथले नमुने घेऊन ते पाणी दूषित आहे हे सुद्धा सिद्ध केलेलं आहे, परंतु त्याच्यावर कारवाई होत नाही। प्रस्ताव आम्ही पाठवला, कारवाई होईल, परंतु आज हे अन्यायग्रस्त शेतकरी आमच्याकडं तिथली व्यथा घेऊन, तिथले पाण्याचे नमुने घेऊन, तिथल्या वेस्टेज पाण्याचे फोटो घेऊन, व्हिडिओ घेऊन संघटनेकडे आले। त्यामुळे आम्ही आज या शेतकरी बांधवाच्या वतीनं प्रदूषण महामंडळाला पत्र दिलेलं आहे की या जे दूषित पाणी आहे यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, तिथलं पाणी बंद करण्यात यावं, की खालील शेतकऱ्याला त्रास होणार नाही, त्यांच्या विहिरीचं पाणी दूषित होणार नाही, त्यांचे जनावरं मरत आहे। आणि विशेष म्हणजे हे पाणी खाली सुकना धरणात जाऊन तिथं त्या 20 गावाला पाणी पुरवठा होतो, त्या बाकीच्या लोकांचाही प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यांच्याही जीविताला धोका आहे। त्यामुळे आम्ही आज संघटनेच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन प्रदूषण महामंडळाला पत्र दिलेलं आहे आणि त्यांना 4 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे। 4 दिवसात जर या प्रदूषण महामंडळाने MIDCने जर त्याची कारवाई केली नाही, ते पाणी जर बंद केलं नाही, तर आम्ही सर्व शेतकरी बांधव प्रदूषण महामंडळाच्या समोर आमच्या बैलगाड्या घेऊन, आमचे जनावरं घेऊन आम्ही तिथं उपोषण करणार आहोत।